स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या तीन संकल्पनांची चर्चा आपण काल सुरू केलेली होती. आज त्याचा दुसरा भाग पाहायचा आहे. हे जे चित्र आहे हे श्रीलंकेमध्ये जाफना नावाचा एक प्रांत आहे. श्रीलंकेच्या उत्तर भागामध्ये भारताच्या तमिळनाडू राज्यापासून जवळ असलेला. तर या जाफनामधल्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये हे एक शिल्प विद्यार्थ्यांनी तयार केलेलं होतं. एक दोन आठवड्यापूर्वी ते शिल्प कोणाच्या तरी आदेशावरून उद्ध्वस्त करण्यात आलं. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी परत आंदोलन केलं. मग व्हाईस चान्सलरने आश्वासन दिलं की हे शिल्प आम्ही पुन्हा तयार करू, आणि मग त्यांनी एक फाउंडेशन स्टोन तिथे रचला आणि मग ते आंदोलन शांत झालं. कशाचं स्मारक होतं हे? तर 2009 पर्यंत LTTE बरोबर श्रीलंका सरकारचं एक प्रकारे युद्ध चालू होतं. त्या युद्धाच्या दरम्यान एका ठिकाणी पाण्यात बुडून बऱ्याच तमिळ माणसांचा मृत्यू झाला. त्यांचं हे स्मारक आहे. म्हणजे ते LTTEचे होते की नाही हा प्रश्न वेगळा, ते सामान्य तमिळ माणसं होती. तर त्यांचा बुडून मृत्यू झाला आणि त्याचं स्मारक विद्यार्थ्यांनी हे विद्यापीठामध्ये तयार केलेलं होतं. म्हणजे स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याचं उदाहरण आहे. ही जी स्लाईड आहे याच्यामध्ये आपण एक लिंक दिलेली आहे. स्लाईडवरती क्लिक केलं तर हे आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळेल. इंडियन एक्सप्रेसची एक्सप्लेन्ड म्हणून एक सिरीज आहे, ती अतिशय चांगली आहे. तर ह्या एक्सप्लेन्डमध्ये जाऊन तुम्ही पहा. इथे तुम्हाला ही लिंक दिसेल. जे करंट टॉपिक्स असतात त्याच्यामध्ये जर काही आता बिटकॉइन आहे किंवा आणखीन काय क्रूड क्रॉसिंग $60 पर बॅरल, म्हणजे जे महत्त्वाचे विषय आहेत त्यांच्याविषयी इथे एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, म्हणून त्याचं नाव त्याने दिलं एक्सप्लेन्ड. तर हे एक्सप्लेन्ड जरूर वाचून पहा. त्याचाच एक भाग म्हणून हे आर्टिकल मला मिळालं, हा फोटो मला मिळाला. म्हणजे स्वातंत्र्यासाठीचे लढे अजून कसे चालू आहेत ते तुम्हाला दिसेल. आता ही जी पुढची स्लाईड आहे त्याच्यामध्ये इथे जो दिसतो आहे, आता इथे तुम्हाला पॉइंटर घेऊन मी तुम्हाला दाखवतो. हा व्ही प्रभाकरन, वेल्लू पिल्लाई प्रभाकरन, हा LTTEचा नेता. हा अँटॉन बालासिंघम, ब्रिटिश नागरिक आहे आणि स्ट्रॅटेजिस्ट आहे, सल्लागार होता LTTEचा. LTTE ज्या वेळेला कार्यरत होती जवळपास 25 वर्ष, त्यावेळेला हा मध्यस्थी करायचा. अर्थात ही सगळी दहशतवादी संघटना आहे, फक्त आपल्याला एक संदर्भ म्हणून बघायचं आहे. हे इंडियन पीस कीपिंग फोर्सचे 1987 मध्ये त्यावेळेला तिथे पाठवलेले प्रमुख दीपिंदर सिंग. तर हा फोटोसुद्धा मला असाच नेटवर शोधताना मिळाला. आपण उल्लेख नेहमी करतो, त्यांचे फक्त फोटो बघितले तर त्या गोष्टी आणखीन चांगल्या लक्षात राहतात, एवढ्याच हेतूनी फक्त हा फोटो इथे टाकलेला आहे. तर अँटॉन बालासिंगम किंवा व्ही प्रभाकरन किंवा IPKF या सगळ्यांविषयी तुम्ही नेटवरती सर्च देऊन बघू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता. मग तुम्हाला स्वातंत्र्य, न्याय या संकल्पनांचे अर्थ अधिक चांगले कळतील. तर जगातल्या बऱ्याच गोष्टी, बऱ्याच ठिकाणची संघर्ष आपण पाहिले, तसा हा श्रीलंकेमधला तमिळ लोकांचा लढा. तमिळ लोक श्रीलंकेमध्ये गेले कशासाठी? एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर पोटासाठी. तमिळनाडूमध्ये संधी नाही आहे, श्रीलंकेमध्ये तुम्हाला संधी दिसते आहे, तर लोक तिकडे जाणार. आजसुद्धा मायग्रेशन जगभरामध्ये चालू आहे. मॅक्झिमम ओढा अमेरिकेकडे असतो, कारण मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट तिथे उपलब्ध आहे, पैसा तिथे उपलब्ध आहे, तर लोक तिकडे जाणार. भारतातले सॉफ्टवेअर इंजिनियर्स टार्गेट त्यांचं आजही तेच असतं, अमेरिका. टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स टार्गेट तेच असतं, अमेरिका.
चांगल्या उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित जे जे काही फील्ड्स आहेत ते सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला अमेरिकेत जाण्याची संधी मिळावी. ऊस तोडणी कामगारापासून ते सॉफ्टवेअर इंजिनियरपर्यंत सगळीकडे प्रवृत्ती हीच आहे की जिथे चांगली एम्प्लॉयमेंट मिळेल तिकडे जायचं. दुबईमध्ये लोक जातात. तसंच श्रीलंका जवळ आहे, श्रीलंकेमध्ये जास्त चांगली संधी आहे हे लक्षात घेऊन लोक छोट्या छोट्या बोटीनी जाफनामध्ये जायला लागले. श्रीलंका आणि त्याचा जाफना प्रांत आपण एक प्रयत्न करूया पाहण्याचा. मी तुम्हाला दाखवतो. वर्ल्ड मॅप इथे आहे. जाफना श्रीलंका. तर जाफना प्रांत कुठे आहे तर इथे तुम्हाला दिसतोय आणि त्याचा संदर्भ पण मग कळेल तुम्हाला. तसा तुलनेने छोटा भाग आहे आणि हा भारताचा तमिळनाडूचा भाग आहे. आता तुमच्या लक्षात येईल की जाफना आणि तमिळनाडू यांचा संबंध कसा आहे. इथे बघा तुम्ही मदुराई, रामेश्वरम आणि मग इथून जाफनाला क्रॉस करून जाता येतं. तर या जाफनामध्ये चहाच्या मळ्यांमध्ये असेल, शेतांमध्ये असेल, उद्योगांमध्ये असेल लोकांना काम मिळत होतं आणि त्यामुळे लोक तिथे जायला उत्सुक होते. जाफनामधल्या जमीनदारांना, उद्योजकांना स्वस्त दरामध्ये मजूर मिळत होते, त्यामुळे त्यांनी त्यांना स्वीकारलं. मोठ्या प्रमाणावरती हे लोक तिथे गेले. मग त्यांच्या वसाहती निर्माण झाल्या. 1-2 पिढ्या झाल्यानंतर मग ते तिथे स्थायिक झाले. त्यांना नागरिकत्व मिळालं आणि मग मात्र तमिळ विरुद्ध सिंहली म्हणजे तिथले लोक स्थानिक यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. आता परत समानता, न्याय, स्वातंत्र्य सगळ्या गोष्टी तिथे येतात. तुम्ही बाहेरचे आहात तर तुम्ही आमच्यापेक्षा दुय्यम दर्जाचे, म्हणजे असमान वागणुकीला सुरुवात झाली. असमान वागणूक, जिथे असमानता असते तिथे आपोआपच मग अन्याय सुरू होतो. तमिळांवरती अन्याय व्हायला लागला. तमिळांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं. तमिळांना बंधनात राहावं लागलं की तुम्ही दुय्यम दर्जाचे नागरिक आहात, तुम्ही भारतातून आलेला आहात तर तुम्ही आमच्यापेक्षा हीन दर्जाचे आहात, तसेच वागलं पाहिजे. तर या सगळ्यातून मग संघर्षाला सुरुवात झाली. जे स्थानिक जमीनदार होते त्यांनी तमिळांवर मोठ्या प्रमाणावरती अत्याचार केले. स्त्रियांवरती अत्याचार, लहान मुलांचा छळ, वृद्धांचा छळ, तरुणांचा छळ, सर्व अर्थाने त्यांचा छळ सुरू झाला. आणि मग त्याच्यातून LTTE लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम उभं राहिलं आणि त्यांचा लढा जो होता त्याच्यातून मग तो 2009 पर्यंत तो लढा चालला. शेवटी LTTE त्याच्यामध्ये पराभूत झाली. परंतु अजूनही तो तमिळ प्रश्न सुटलेला नाही आहे. अजूनही पोट्टू अम्मान नावाचा एक त्यांचा इंटेलिजन्स ऑफिसर होता. त्याच्याविषयी जसं नेताजी सुभाषचंद्र बोसांविषयी म्हटलं जातं की ते अजून हयात आहेत असं काही जणांना वाटतं. ते प्रत्येक नॅशनॅलिझममध्ये या अशा सगळ्या स्टोरीज असतात. आपण कम्पेअर नाही करत आहे सुभाषचंद्र बोस आणि पोट्टू अम्मान, पण तमिळांच्या दृष्टीने तो तसाच आहे. तेवढंच त्याला महत्त्व आहे. तर हा अजून हयात असेल आणि हा अजून पुन्हा काहीतरी केव्हा तरी उभा राहील आणि मग तमिळ राष्ट्र उभं राहील, अशा सगळ्या संकल्पना या लोकांच्या डोक्यामध्ये आहेत. तसंच दुसरं उदाहरण आहे आसाममधल्या बोडो जमातीच्या लोकांचं. त्यांना बोडोलँड वेगळी हवी होती. बोडोलँडचं आंदोलन असंच बरेच वर्ष चाललं. बरीच हिंसा त्याच्यामध्ये झाली आणि मग शेवटी काही तडजोडी करून ते थांबवलं गेलं. हिंसाचार प्रचंड झाला. दमन वापरलं गेलं मोठ्या प्रमाणावरती. बंगालमधल्या गोरखा लोकांचं पण याच प्रकारे आंदोलन झालेलं होतं. त्यांचे नेते होते सुभाष घिसिंग. आपण सुभाष घिसिंग यांचा काही फोटो मिळतोय का ते बघूया. सुभाष घिसिंग, पॉलिटिकल लीडर, येस, leader of Gorkha National Liberation Front, which he founded in 1980. He was the chairman of Darjeeling Gorkha Hill Council in West Bengal, India, from 1980
1988 to 2008 म्हणजे 80 साली यांनी आंदोलनाला सुरुवात केली, गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटची स्थापना केली. 1988 साली दार्जिलिंग गोरखा हिल काउन्सिल हे वेगळं स्थापन करण्यात आलं आणि मग 88 पासून 2008 पर्यंत हे त्या गोरखा हिल काउन्सिलचे चेअरमन होते. मग त्याच्यानंतर अर्थातच वार्धक्यामुळे असेल, काही आजारपण, अडचणी, त्याच्यामुळे ते राजकारणातून बाजूला झाले. 2015 त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या काही इमेजेस आणखीन तुम्हाला बघता येतील. हे सुभाष घिसिंग, गोरखा गोरखनाथांचे शिष्य, यावरून गोरखा, त्याच्याविषयी पण थोडंसं आणखीन तुम्ही शोधू शकता. गोरखपूर नावाचं उत्तर प्रदेशमध्ये जे शहर आहे तेही याच गोरखनाथांच्या नावातून आलेलं आहे. तर हे गोरखा मुख्यतः नेपाळमध्ये संख्या जास्त आहे, भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती आहे, गावोगावी आपण पाहतो, मुंबईत पण आपण पाहतो. तर यांचं वेगळं स्वायत्त असं राज्य असावं अशी मागणी होती. राज्याची मागणी तर फेटाळली गेली. हिल काउन्सिल दार्जिलिंगचं वेगळं तयार करण्यात आलं. दाक्षिणात्यांचा भाषेसाठीचा लढा हा पण याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकता. त्याचा विशेषतः तमिळांचा, कन्नड लोकांचा, तेलुगू लोकांचा आणि मल्याळम, तर 4 या दाक्षिणात्य भाषा यांनी सुद्धा कायम भारताच्या केंद्र सरकारबरोबर लढा दिलेला आहे की आमचं स्वतंत्र वेगळी अशी भाषा असली पाहिजे, आमच्या भाषेला वेगळा दर्जा, आम्हाला हिंदी किंवा हिंदीची सक्ती नको आहे. काश्मीरचा प्रश्न थोडा उल्लेख आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये केला. काश्मीरच्या जनतेला मुळात स्वतंत्र राहायचं होतं. त्यांचा राजा संस्थान होतं, ते हरिसिंग नावाचा राजा. तर हरिसिंगला स्वतंत्र राहायचं होतं. भारतातही जायचं नव्हतं, पाकिस्तानमध्येही जायचं नव्हतं. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की पाकिस्ताननी काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. काश्मीरची तेवढी ताकद नव्हती की पाकिस्तानशी लढा द्यावा. त्याच्यामुळे त्यांनी भारताकडे मदतीची याचना केली. भारत सरकारने त्यावेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून योग्य भूमिका घेतली की हा पाकिस्तान आणि काश्मीरमधला प्रश्न आहे, आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. भारत हे राष्ट्रसुद्धा तसं नव्याने त्याचा उदय झालेला होता. 47 आपण स्वतंत्र झालो आणि 48 या प्रश्नाला सुरुवात झाली. शेवटी तिथले काश्मीरमधले नेते शेख अब्दुल्ला त्यांची नॅशनल कॉन्फरन्स नावाचा पक्ष त्यांचा आजही तो आहे. ओमर अब्दुल्ला हे त्यांचे नातू, फारुख अब्दुल्ला आहे त्यांचे पुत्र. तर ही अब्दुल्ला कुटुंब जे आहे ते आजही नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रभावी आहे. फारुख अब्दुल्लाचं ट्विटर अकाउंट पहा तुम्ही, तुम्हाला त्याच्यामध्ये आजही बऱ्याच गोष्टी दिसतील. ओमर अब्दुल्ला अलीकडे काश्मीर प्रश्नाच्या संदर्भात ही नावं बरीच पुढे आलेली होती. ओमर अब्दुल्ला, येस. आता तुम्हाला आठवत असेल की या माणसाला तुम्ही पाहिले असेल, हे फोटो तुम्ही पाहिले असतील. काश्मीरमधली जनता, तिथले हे आंदोलनं, तर नॅशनल कॉन्फरन्सनी सुरुवातीपासून बराच पुढाकार घेतला आणि काश्मीर भारतामध्ये सामील झालं. परंतु तिथे एकच प्रवाह नव्हता, अनेक प्रवाह होते. काही जणांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं, काही जणांना स्वतंत्रच राहायचं होतं. त्यामुळे तो प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही आहे. आता आपण त्याचा केंद्रशासित प्रदेश केला, लडाख त्याच्यापासून वेगळा काढला. आता हा काश्मीर प्रश्न आपल्याला सिलेबसचा डायरेक्ट भाग नाही आहे, त्यामुळे फार आपण त्याच्यात वेळ घालवू शकत नाही. फक्त स्वातंत्र्याचं आंदोलन आणि समानता आणि न्याय याच्यासाठीचा झगडा
एवढ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पहा. उत्तराखंड नावाचं राज्य आहे, अलीकडेच ते चर्चेत आलं. गेल्या 2-3 दिवसामध्ये तिथे एक मोठं ग्लेशियर फुटलं आणि मोठ्याच्या मोठे धरण वाहून गेली. इल्लिगल कन्स्ट्रक्शन या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर होतं किंवा मग काही डॅम्स बांधले जात आहेत, तर ते निसर्गाच्या समतोलामध्ये त्याच्यामध्ये बिघाड होतोय आणि त्याच्यामुळे बराच गोंधळ, अव्यवस्था आणि विनाश मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला होताना दिसतो आहे. 7-8 वर्षापूर्वी खूप मोठा प्रलय तिथे आलेला होता. आता परत तेच झालेलं आहे. जवळपास 200 लोक मिसिंग आहेत. म्हणजे 200 हा आत्ता बोलला जाणारा आकडा आहे, आणखीन जास्त निश्चित असणार आहे. तुम्ही जर त्याचा आवाका पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. तेही मी तुम्हाला परत ट्विटरवरती दाखवतो. जे ट्विटरवरती एक व्हिडिओ मला पाहायला मिळाला, तर तो मी तुम्हाला इथे दाखवतो परत. ह्याचा आवाका लक्षात घ्या. चमोली डिस्ट्रिक्टमध्ये ते धरण कसं उद्ध्वस्त होतं ते पहा. वरून ग्लेशियर कशा पद्धतीने आली आहे. ग्लेशियर म्हणजे हिमनदी, बर्फाची नदी. तर त्याने कसा उत्पात माजवलेला आहे. 7 फेब्रुवारीच्या घटना आहेत ह्या. 171 पीपल आर स्टील मिसिंग. रेस्क्यू ऑपरेशन्स कसे होत आहेत ते पहा. त्या एका माणसाला बाहेर काढलं. पोलीस, लष्कर मोठ्या प्रमाणावरती तिथे काम करत आहेत. तर हे जे उत्तराखंड आहे हा पूर्वी उत्तर प्रदेशचा भाग होता. परंतु उत्तर प्रदेश त्याचा मोठा भाग गंगेचं सुपीक खोरं आहे आणि उत्तराखंडमध्ये पर्वतीय प्रदेश आहे. तिथे भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, जीवनपद्धती वेगळी. तर उत्तर प्रदेशच्या लोकांचं आणि उत्तराखंडमधल्या लोकांचं फारसं जमायचं नाही. आणि मग शेवटी त्यांनी वेगळ्या राज्याची मागणी केली. ज्या वेळेला भाजप सत्तेमध्ये होता त्यावेळेला 1999 ते 2004 या काळामध्ये एकापाठोपाठ एक 3 स्वतंत्र राज्य, वेगळी राज्य स्थापन करण्यात आली. उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड बाजूला करण्यात आला, मध्य प्रदेशमधून छत्तीसगड निर्माण करण्यात आलं आणि दक्षिण बिहारचा एक तुकडा मोठाच्या मोठा तोडून झारखंड निर्माण करण्यात आला. बिहारमध्ये 2 तुकडे होते, 2 भाग होते, उत्तर बिहार आणि दक्षिण बिहार. उत्तर बिहार अत्यंत, दोन्हीकडे दारिद्र्य आहेच, पण दक्षिण बिहारमध्ये समृद्धी आहे, मोठ्या मोठ्या खाणी आहेत, जंगल आहे आणि त्याचा सगळा रेव्हेन्यू आहे तो उत्तर बिहारकडे जायचं. म्हणजे पॉलिटिशियन्स सगळे उत्तर बिहारमध्ये आणि पैसा सगळा दक्षिण बिहारमध्ये. त्यामुळे दक्षिण बिहारवर अन्याय होत राहिला, असमानता त्यांच्यामध्ये राहिली आणि मग त्याच्यातून शेवटी आंदोलन होऊन झारखंडची निर्मिती झाली. तर जसं उत्तराखंड आहे तसंच छत्तीसगडचा प्रश्न आहे, तसाच झारखंडचा प्रश्न आहे आणि तिन्ही ठिकाणी मग स्वतंत्र वेगळी राज्य निर्माण झाली. नक्षलवाद्यांचा प्रश्न, नक्षलवादी कशासाठी झगडत आहेत, हेच 3 मुद्दे आहेत: स्वातंत्र्य, समानता आणि न्याय. नक्षलवादाची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये झाली. कम्युनिस्ट राज्य होतं आणि कम्युनिस्ट सरकारनी काही शेतकऱ्यांवरती, म्हणजे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती पोलिसांनी गोळीबार केला आणि काही मारले गेले. मग तिथे कम्युनिस्टांमध्येच फूट पडली आणि CPI, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट असा एक फॅक्शन तयार झाला, CPI-ML. आणि हे नक्षलबारी भागामध्ये झालेलं असल्यामुळे यांना लोकांना नक्षलवादी असं नाव मिळालं. आता हे जे नक्षलवादी होते, मागच्या वर्षी आपण FYBAच्या सिलेबसमध्ये हे सगळं पाहिलं आहे. तर हे नक्षलवादी यांना लोकशाहीचा मार्ग मान्य नव्हता, यांना केवळ बंदुकीचा मार्ग, त्याच्यावरती विश्वास. म्हणजे पॉवर थ्रू बुलेट अँड नॉट बॅलेट असं माओचं वाक्य आहे प्रसिद्ध. सत्ता मिळवायची
ती गोळीच्या माध्यमातून मिळवायची, मतपत्रिकेच्या माध्यमातून नाही. बुलेट आणि बॅलेट असे 2 शब्द तो वापरतो. तर नक्षलवादी हे आदिवासींच्या स्वातंत्र्यासाठी लढतायत, आदिवासींना समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी लढतायत. आदिवासी जंगलामध्ये राहतात, तेंदूपत्ता गोळा करतात आणि तेंदूपत्ता कॉन्ट्रॅक्टर्सना देतात. तेंदूपत्त्याच्या पासून बिडी बनवली जाते. मग ती एक मोठी टोपली दिवसभरामध्ये झाली तर त्याला काहीतरी 20 रुपये 25 रुपये मिळतात. एक्झॅक्ट रेट्स शोधावे लागतील तुम्हाला, पण फारच तुटपुंज अमाऊंट त्यांना मिळते. आणि मग त्यात ते कॉन्ट्रॅक्टर्स पुन्हा आणखीन आपला हात मारायचे, एक्सप्लॉयटेशन करायचे, आदिवासी स्त्रियांचं शोषण करायचे, लहान मुलांचं शोषण व्हायचं, वृद्धांचं शोषण व्हायचं. तर नक्षलवाद्यांनी हा मुद्दा उचलून धरला. आदिवासींना वाली कुणीच नव्हतं, सरकारही नाही. सरकारकडे किंवा पोलिसात तक्रार करायला गेलं तर पोलीस त्यांना फारसं उभं करायचे नाहीत. नक्षलवाद्यांसंबंधी काही फिल्म्स आहेत त्या तुम्ही जरूर बघा. 1084 माँ नावाची एक मला वाटतं जयाप्रदा त्याच्यामध्ये आहे, बरीच गाजलेली फिल्म होती. नक्षलवाद्यांसंबंधी डॉक्युमेंटरीज तुम्हाला मिळतील, त्या पण वाचून पहा, त्या पण बघा. अरुंधती रॉय नावाच्या लेखिका आहेत, त्यांनी नक्षलवाद्यांच्या कॅम्पमध्ये जाऊन त्यांच्या मुलाखती घेऊन काही जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. नक्षलवाद्यांची बाजू काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न पण केला. त्याचे फोटो वगैरे पण तुम्हाला अवेलेबल आहेत बघायला. तर हे नक्षलवादी अर्थात त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारलेला असल्यामुळे, प्रणव मुखर्जी आपले भूतपूर्व राष्ट्रपती, त्यावेळेला ते मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते, तर त्यावेळेला त्यांनी एक विधान केलं होतं की नक्षलवादी हे काही समाजसुधारक नाही आहेत. नक्षलवाद्यांनी भारत सरकार विरोधात युद्ध पुकारलेलं आहे. त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, त्यांच्याकडे रॉकेट लॉन्चर्स आहेत, त्यांच्याकडे पोटॅशियम सायनाईड आहे. पोटॅशियम सायनाईड नखामध्ये ठेवतात आणि जर पकडला गेला तर एखादा नक्षलवादी चटकन ते नख चावतो आणि थोडासा अमाऊंट जरी तुमच्या शरीरात गेलं तरी तुम्हाला मृत्यू येण्याला, म्हणजे अवघ्या 2-3 मिनिटामध्ये तुमचा मृत्यू होऊ शकतो, म्हणजे जो घेईल त्याचा. तर पोटॅशियम सायनाईड त्यांच्याकडे आहेत, ते बॉम्ब्स त्यांच्याकडे आहेत, AK-47 त्यांच्याकडे आहेत, त्यांना परराष्ट्राकडून मदत मिळते. तर ते काही समाजसुधारक नाही आहेत. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये भारतात होते तसे महादेव गोविंद रानाडे किंवा गोपाळकृष्ण गोखले किंवा गोपाळ गणेश आगरकर. त्यांनी युद्ध पुकारलं तर आम्हाला पण त्यांच्याशी त्याच भाषेत बोलावं लागेल. त्यांनी शस्त्रास्त्र टाकली आणि ते समाज सुधारण्याच्या मार्गाने आले आणि चर्चेसाठी तयार असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, या प्रकारचं विधान प्रणव मुखर्जींनी केलेलं होतं. केंद्र सरकारची भूमिका नेहमी हीच राहिलेली आहे. काही साम्यवादी विचारवंतांनी सुद्धा काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण हे जे फॅक्शन आहे त्यांचा त्यांच्या मार्गावरतीच विश्वास आहे. पण लढा शेवटी आहे कशासाठी? स्वातंत्र्य, समानता आणि न्याय. नर्मदा बचाव आंदोलन महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, त्याने पण 70च्या दशकाच्या शेवटी 77-78 पासून या आंदोलनाला सुरुवात केली. अगदी 2005 पर्यंत हे अगदी मोठ्या प्रमाणावरती कार्यरत होतं. आता त्याची उद्दिष्ट बदलली सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे. नर्मदा नदीवरती मोठे मोठे बांध घालायचे, धरणं बांधायची, पाणी इंडस्ट्रीयल आणि शहरांच्या उपयोगासाठी वळवायचं, कॅनॉल्स बांधायचे, शेतीसाठी वापरायचं. कारण ते बरंचसं पाणी बारामाही वाहणारी ही नदी आहे आणि ते बरंचसं पाणी केवळ समुद्रात वाहून जातं, तर त्याचा असा वापर करायचा. पण हे करताना मध्ये जो जंगलांचा भाग आहे तो सगळा त्याच्यामुळे उद्ध्वस्त होईल, पर्यावरणाचं संतुलन नष्ट होईल आणि कित्येक आदिवासींचं विस्थापन होईल, ते विस्थापित होतील. त्यामुळे याला विरोध, आणि शिवाय मोठी मोठी धरणं बांधल्यामुळे त्या भागामध्ये भूकंप होऊ शकतात
किंवा भूकंप झाला आणि ते एखादं धरण जर फुटलं तर मोठ्या प्रमाणावर प्रलय त्या भागामध्ये होऊ शकतो. मग हे सगळे धोके ओळखून आणि आदिवासींना त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये फारसं लक्ष दिलं जात नाही, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मग ते पण उद्ध्वस्त होतील. मूळ त्यांची रहिवासाची जागा आहे तिथून ते बाहेर फेकले जातील आणि मग पुन्हा नव्या ठिकाणी रुजणं त्यांच्यासाठी फार कठीण जाईल. तर हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊन मेधा पाटकरांनी त्याला विरोध केलेला होता. नर्मदा बचाव आंदोलन बरीच वर्ष ते चाललं. शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सरदार सरोवर प्रकल्प हा जो धरण बांधण्याचा प्रकल्प आहे तो चालेल, तो केला जाईल पूर्ण आणि त्याला विरोध करता येणार नाही. मग नर्मदा बचाव आंदोलनाने एवढीच मागणी ठेवली आहे की निदान आता ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, ज्यांचं विस्थापन होणार आहे, त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित केलं जावं, त्यांना योग्य मोबदला, नुकसान भरपाई दिली जावी. सगळा लढा परत तिथेच येतो तीन गोष्टींसाठी: न्याय, स्वातंत्र्य आणि समानता. सामाजिक सुधारणेच्या चळवळी आत्ता मी जे उल्लेख केले, महादेव गोविंद रानड्यांपासून ते आगरकरांपर्यंत, त्याच्यानंतर आजच्या युगामध्ये पण आहेत, आजच्या काळामध्ये पण आहेत. बाबा आढाव असतील पुण्याचे, हमाल पंचायत ज्यांनी चालवली. गावोगावी तुम्हाला आणखीन बऱ्याच चळवळी आजही चालू असलेल्या दिसतील. अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, तर हे सगळे दाभोळकर, नरेंद्र दाभोळकरांचं नाव तुम्हाला माहीत असेल, ज्यांची हत्या झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आजही ते सामाजिक सुधारणेचं काम करतात. सामाजिक सुधारणामध्ये परत हे तीन मुद्दे आहेतच: अन्यायाचं निवारण करणं, समानता प्रस्थापित करणं आणि ज्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे त्यांना स्वतंत्र करणं. तर उदाहरणं आपण अनेक पाहिली. आता आणखीनही काही तुम्हाला इथे दिसत आहेत, ही सगळी बाहेरची आहेत, भारताच्या बाहेरची आहे. सिंगापूरला पण आपल्या स्वातंत्र्यासाठी असाच लढा द्यावा लागला. सिंगापूर, त्याचं स्थान तुम्ही मॅपमध्ये पहा म्हणजे मग तुम्हाला ते लक्षात येईल. मॅप कसा पाहायचा हे मी बऱ्याच वेळेला तुम्हाला दाखवलं आहे, ते आता इथे पण तुम्हाला परत दिसेल. सिंगापूर दिसायला एवढं मोठं दिसतं, साधारणपणे 600 स्क्वेअर किलोमीटर फक्त आहे आणि हा जो वरचा प्रदेश आहे हा सगळा मलेशिया आहे. सिंगापूर आयलंड आहे, छोटंसं बेट आहे. हे जेव्हा छोटं केलं जाईल त्यावेळेला तुम्हाला त्याचा खरा आकार काय आहे, खरं त्याचं स्थान काय आहे ते दिसेल. मलेशियाचा एक छोटासा तुकडा हा सगळा मलेशिया आहे आणि हा इकडे हा जो आहे हा इंडोनेशिया. हे सगळे आयलंड नेशन्स आहेत. तर सिंगापूर हा असाच छोटासा तुकडा आहे. सिंगापूरला स्वतंत्र होण्यासाठी असाच लढा द्यावा लागला का मलेशियन जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा इथे वेगळे लोक होते. मलय लोकांचा तिथे बहुसंख्या होती, पण तिथे चायनीज होते, इंडियन्स होते आणि या बेटावरती अनेक म्हणजे असं एक मेट्रोपॉलिटन अशी व्यवस्था तयार झालेली होती. मग ती कायम राहावी याच्यासाठी ली क्वान यू यांच्या नेतृत्वाखाली लढा झाला. आता हे ली क्वान यू त्यांचाही तुम्हाला मी फोटो दाखवतो. ली क्वान यू यांना द मॅन हू सॉ इट ऑल यांना अवॉर्ड पण मिळालेले आहेत. अनेक जागतिक दर्जाची अवॉर्ड्स यांना मिळालेली आहेत. ली क्वान यू अँड इंडिया असं म्हटलं तर तुम्हाला आणखीन काही फोटोज बघायला मिळतील. इंदिरा गांधींच्या बरोबर असतील, मनमोहन सिंगांच्या बरोबर असतील आणि इथे ली क्वान यू यांचा अलीकडेच मृत्यू झाला तर मोदी, पंतप्रधान मोदी तुम्हाला इथे दिसत आहेत. तर ली क्वान यू आणि भारताचा जवळचा संबंध आहे.
व्हॉट इंडियन स्टार्टअप्स कॅन लर्न फ्रॉम सिंगापूर्स ली क्वान यू. बराच जवळचा संबंध आहे. तर ह्या ली क्वान यू यांच्या नेतृत्वाखाली सिंगापूर उभं राहिलं. सिंगापूरचा स्वातंत्र्याचा लढा. दिएगो गार्सिया नावाचं बेट आहे, ते पण तुम्हाला पुन्हा मॅपवरती मी तुम्हाला दाखवतो. दिएगो गार्सिया ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटोरी असं त्याला म्हणतात. हे दिसायला आत्ता एवढं मोठं दिसतंय, हे हायलाईट केलं किंवा आपण एक्सपांड केलं त्याच्यामुळे. हे दिएगो गार्सिया म्हणजे ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटोरी, ब्रिटिशांच्या मालकीची हिंदी महासागरातला हा त्याचा प्रदेश आहे. वरती मालदीव्स आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला भारत दिसेल, इथे श्रीलंका आहे. विषुववृत्ताच्या खाली इथे तुम्हाला दिएगो गार्सिया दिसेल. तर हा दिएगो गार्सिया हे जे काही बेट आहे ते ब्रिटिशांच्या ताब्यात आहे आणि तिथल्या लोकांनी लढा दिलेला आहे. त्यांचं एक छोटीशी वेबसाईट त्यांनी तयार केली आहे आणि त्याच्यावरती ते आपल्या स्वातंत्र्याबद्दल मागणी करत राहतात. म्हणजे आजपर्यंत ब्रिटिशांनी सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं नाही. युक्रेनमधला लढा मागच्या याच्यामध्ये काही स्लाइड्स आपण पाहिल्या होत्या युक्रेन संबंधाने. युक्रेनमध्ये रशियन्स राहतात काही भागामध्ये, तर त्यांना रशियाशी जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी ते लढा देतात. चेचन्या असाच रशियामधला छोटासा भाग आहे. चेचन्या कुठे आहे ते पण बघूया आपण इथे. चेचन्या रशिया. मुस्लिम बहुसंख्य असलेला प्रांत. ग्रोझनी ही त्याची राजधानीचं शहर आहे. जे केवढा मोठा रशिया आहे त्याच्यामध्ये हा एक छोटासा तुकडा आहे आणि यांना स्वतंत्र व्हायचं, यांना रशियामध्ये राहायचं नाही आहे. त्याच्यासाठी ते आंदोलन करतात. आजपर्यंत त्यांचं आंदोलन यशस्वी होऊ शकलेलं नाही. सर्बिया, युगोस्लावियाचा, पूर्वीच्या युगोस्लावियाचा सगळ्यात मोठा तुकडा, म्हणजे जिथे बेलग्रेड ही त्याची राजधानी आहे ती ज्या भागात होती तो सर्बिया. आता आज वेगळा देश झालेला आहे, स्वतंत्र देश झालेला आहे सर्बिया. तर या सर्बियामध्ये पण लोकांना स्वतंत्र होण्यासाठी आंदोलनं करावी लागली. बोस्निया आणि हर्जेगोविना असेल किंवा कोसोवो असेल, तर हे सगळे याच्यानंतर तुम्हाला थोडंसं इकडे लांब क्रोएशिया दिसेल, स्लोव्हेनिया दिसेल. तर हे सगळे प्रांत सर्बियापासून सेपरेट झाले आणि पूर्वीचा जो काही युगोस्लाविया होता त्याचे हे तुकडे झालेले दिसतात. तर या लोकांनी सर्बियापासून स्वातंत्र्य मिळवलं. कुर्द लोकांचा लढा. आता आपण मॅपवर काही दिसतंय का ते बघूया. सहसा इथे दिसणार नाही कारण ते ऑफिशियल नाही आहे अजूनही. आपण तरी काही टाकण्याचा प्रयत्न करूया. कुर्दिस्तान रिजन. इर्बिल ही कुर्दिस्तानची राजधानी कुर्द लोकांनीच मानलेली आहे. तर इर्बिलमधून त्यांचं सरकार काम करतं. ही इर्बिल, याच्या आजूबाजूचा बराच मोठा प्रदेश म्हणजे इराक आहे, सिरिया आहे, इराण आहे, असा सगळा मोठा प्रदेश, इराक, इराण, सिरिया आणि तुर्कस्तान. तर एवढा मोठा सगळा प्रदेश म्हणजे या सगळ्या राष्ट्रांमधला तुकडे तुकडे जोडून त्यांना कुर्दिस्तान तयार करायचं. कुर्द फायटर्स, मागच्या स्लाईडमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं, काही महिलांच्या हातामध्ये मोठे मोठे गन्स आहेत आणि ते स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. तर हे कुर्द लोक आहेत.
आता बरीच उदाहरणं आपण पाहिली, बऱ्याच चळवळींचा विचार आपण केला, समजून घेतलं. म्हणजे स्वातंत्र्य, समानता आणि न्याय म्हणजे काय बऱ्यापैकी तुम्हाला आता स्पष्ट झालं असेल. आता ही जी काही उदाहरणं दिलेली आहेत, हे जे काही वेगवेगळे फोटो दाखवले, मॅप्स दाखवले, त्याचं एक कारण आणखीनही आहे की तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट्स आता होतात, तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यायच्या असतात, तर त्यामध्ये याचा वापर होऊ शकतो. म्हणजे ली क्वान यू यांचा फोटो देऊन हे कोण आहेत हे ओळखा, किंवा मॅपमध्ये सिंगापूर कुठे आहे ते दाखवा. त्यामुळे हे जे काही सगळं मी दाखवलं आहे ते बारकाईने पहा. मग जाफना कुठे आहे ते दाखवा, जाफना कुठल्या देशामध्ये आहे, LTTEचे संदर्भ, व्ही प्रभाकरनचे फोटो असतील, किंवा इंडियन पीस कीपिंग फोर्स संबंधाने काही फोटो असतील. तर स्वातंत्र्य, समानता आणि न्याय हे दाखवताना हे सगळे फोटोज दाखवले जातील आणि हे सगळ्या गोष्टी दाखवल्या जातील, त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या पद्धतीने अभ्यास करा, हे मला तुम्हाला इथे सुचवायचं आहे. जॉन स्टुअर्ट मिल नावाचा विचारवंत, ब्रिटिश विचारवंत, तर त्यांनी केलेली स्वातंत्र्याची व्याख्या, स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव. आता ही व्याख्या कशी होते ते बघा. निगेटिव्ह आहे, नकारात्मक व्याख्या आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय आहे ते तो सांगत नाहीये, काय नाही ते सांगतोय. म्हणजे मी वर्गात असताना नेहमी उदाहरण द्यायचो दरवर्षी, की एखाद्याने निळा शर्ट घातलाय, तर आपण त्याला असं म्हणणार की निळा शर्ट नाही, याचा शर्ट पिवळा नाही आहे. अरे पिवळा नाही आहे म्हणजे मग तो लाल असू शकतो, गुलाबी असू शकतो, पांढरा असू शकतो, पण आपण एवढंच म्हणणार की याचा शर्ट पिवळा नाही आहे. पण याचा शर्ट निळा आहे हे म्हणणं ही पॉझिटिव्ह डेफिनेशन झाली, एक्झॅक्ट जे आहे ते सांगणारं झालं. बंधनं नसणं म्हणजे स्वातंत्र्य. पण बंधनं नसणं म्हणजे आणखीनही बरंच काही होऊ शकतं. बंधनं नसणं म्हणजे अराजक पण होऊ शकतं, गोंधळाची अवस्था पण होऊ शकते. बंधनं नसतील तर स्वातंत्र्य मिळेलच याची गॅरंटी नाही. कोणावरच कसलंच बंधन नाही आहे तर अर्थातच काय होईल, बळी तो कान पिळी, जंगलाचा न्याय सगळीकडे सुरू होईल. ज्याच्या हातात ताकद आहे तो दुसऱ्याचं मुंडी मोरगळण्याचा प्रयत्न करणार. हे सरळ साधा नियम आहे. त्यामुळे बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य ही नकारात्मक किंवा अपुरी व्याख्या होते. काही बंधनं आवश्यक असतात, संयम आवश्यक असतो, नियमांवर जग चालतं, नियम असायलाच लागतात. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, त्याची वेळ फक्त त्या ऋतूप्रमाणे काही मिनटं काही सेकंद पुढे मागे होते. एरवी रात्री उगवलाय आणि सकाळी मावळलाय असं होत नाही. पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या वेळा असतात. तुम्ही नॉर्थ पोलवर किंवा साऊथ पोलवर गेलात तर 6-6 महिन्यांचा दिवस आणि 6 महिन्यांची रात्र असं पण काही ठिकाणी असतं. पण जिथे जे आहे ते तसंच आहे हे लक्षात घ्या. त्यामध्ये बदल होत नाही. वर्षानुवर्ष सूर्य एका गतीने फिरतोय, पृथ्वी एका गतीने फिरते. युग म्हणता येतील तुम्हाला, लाखो वर्ष, कोट्यावधी वर्ष, अब्जावधी वर्ष. त्याच्यावरतीच सगळं ऋतूचं प्रमाण, ऋतुमान त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यावरती पाऊस, त्याच्यावरती शेती आणि त्याच्यावरती मग तुमचं जीवन, हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जर अनियमितता आली तर गोंधळाला सुरुवात होते. मग ही कोणाच्याच फायद्याची नाही आहे. आपण खूप मोठं उदाहरण पाहिलं. तुमची बॉडी आहे, त्या बॉडीचे पण काही नियम असतात. एक बॉडी क्लॉक आहे. तुम्हाला रात्रीच्या वेळेला अंधार पडला की झोप यायला लागते, सकाळच्या वेळेला जाग येते. हे तुम्ही नियमित ठेवलं तर तुमच्या बाकीच्या सगळ्या शरीराच्या प्रक्रिया व्यवस्थित होतात. त्याच्यामध्ये तुम्ही गोंधळ करायचा प्रयत्न केलात की मग आहेच डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि अनेक हार्मोनल इम्बॅलन्स. मग स्त्रियांच्या बाबतीमध्ये थायरॉईडचा प्रॉब्लेम, म्हणजे हल्ली ते आता स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे की आम्हाला थायरॉईड आहे, आम्हाला डायबिटीस आहे. तर हे सगळं
येतं कशामुळे? अनियमिततेमुळे येतं. म्हणजे शरीराचे पण काही बंधनं आहेत, शरीराचे पण काही कायदे आहेत, ते कुठे लिहून ठेवलेले नाही आहेत, पण ते आहेत. ते तुम्ही नाही पाळले की बरोबर जाणवायला लागतं. जोपर्यंत ते तुम्ही पाळून वागता तोपर्यंत तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही. ज्या क्षणी तुम्ही ते मोडायला लागता, केव्हाही झोपायचं, केव्हाही उठायचं, कितीही वेळ झोपायचं, 15-15 तास झोपायचं किंवा 2च तास झोपायचं, वाटेल तसं खायचं, खाण्यामध्ये पण वेगवेगळ्या तेलकट, तळकट किंवा साखर, मसाला या सगळ्यांचं प्रमाण, किंवा मग व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, मग रेड मीट, व्हाईट मीट, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सगळ्याचा समतोल साधून तुम्ही जगलात, सगळे नियम पाळून राहिलात तर अडचणी येत नाही. ज्या क्षणी हा समतोल तुम्ही बिघडवायला सुरू करता त्या क्षणी प्रॉब्लेम्सना सुरुवात होते. समाजामध्ये पण असंच आहे. नियम असावे लागतात, नियमाप्रमाणे जगावं लागतं. त्यामुळे स्वातंत्र्य याचा अर्थ बंधनांचा अभाव असा होत नाही. स्वातंत्र्य याचा अर्थ काही बंधनांसहित व्यक्तिमत्व विकासाला पोषक वातावरण म्हणजे स्वातंत्र्य. मग तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, सामाजिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, हे अपेक्षित आहे. आता समानता नैसर्गिक नाही आहे. निसर्गामध्ये विविधता आहे आणि मुळात बेसिकली सगळं असमान आहे. एखादी बाग तयार केलेली असेल तर तिथे कसं सगळी एकसारख्या उंचीची झाडं ते काटून छाटून तयार केलेली असतात, एक प्रकारचीच झाडं असतील. त्याच्या विरुद्ध तुम्ही जंगलात गेलात तर तुम्हाला सगळं विविधतेने नटलेलं दिसेल. एक झाड आहे, त्याच्यावरती दुसरी वेल येते, त्याच्यावरती आणखीन तिसरंच झाड उगवतंय, तिथेच मुंग्यांनी वारूळ केलेलं आहे, तिथेच आणखीन काही कीटक राहत आहेत. बरंच कॉम्प्लिकेटेड असं ते विश्व असतं. असमानता आहे, पण ते सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्यांच्यामध्ये एक चेन आहे, आणि ती जर बिघडवण्याचा प्रयत्न केला तर सगळंच उद्ध्वस्त होतं. समानता नैसर्गिक नाही म्हणून माणसांनी पण ती तसंच ठेवायची असा अर्थ मात्र होत नाही. माणसांमध्ये पण समानता नाही आहे. स्त्री पुरुष हा भेद आहे. स्त्रियांच्या शारीरिक मर्यादा काही त्याला आहेत, शारीरिक क्षमता ज्या आहेत काही बाबतीत त्याला मर्यादा आहेत. म्हणून ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा तुम्ही पहा, जागतिक दर्जाचे खेळ आहेत ते, तिथे सुद्धा स्त्रियांच्या स्पर्धा वेगळ्या घेतल्या जातात, पुरुषांच्या स्पर्धा वेगळ्या घेतल्या जातात. 100 मीटर धावण्याची स्पर्धा त्याचे रेकॉर्ड्स तपासून पाहिले तर स्त्रियांचे रेकॉर्ड्स हे कमी आहेत, पुरुषांचे रेकॉर्ड्स आणखीन चांगले आहेत. म्हणजे पुरुषांचा 9 सेकंद 8.5 सेकंद असेल तर स्त्रियांचा 9.5 9.25 असं पुढे आहे थोडासा. म्हणजे कमी आहे क्षमता, शारीरिक क्षमता स्त्रियांची कमी आहे. त्याच्यामुळे स्त्री विरुद्ध पुरुष असा सामना सहसा लावला जात नाही. म्हणजे काही ठिकाणी आहे, मिक्स डबल्स टेनिसमध्ये असतं, पण ते मिक्स डबल्स आहे की जिथे एक पुरुष आणि एक स्त्री हे दोन्ही बाजूला असतं. म्हणजे तिथे कुठेतरी समानता राखण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, पण फक्त स्त्री विरुद्ध पुरुष असा सामना कुठे खेळांच्या बाबतीमध्ये लावला जात नाही, कारण फिजिकल कॅपॅसिटी वेगळी आहे. स्त्रियांच्यामध्ये सहन करण्याची शक्ती अधिक असेल, मानसिक ताकद अधिक असेल, भावनिक ताकद अधिक असेल, ती पुरुषांच्यामध्ये नाही. हे अनेक सायकोलॉजिकल स्टडीजमध्ये सिद्ध झाले. सामाजिक सुधारणा किंवा समाजाची निर्मिती करताना, विकास करताना हे जे काही विविधता आहेत, हे जे काही असमानता आहेत, त्या कमी करण्याकडे कल हवा, त्या वाढवण्याचा प्रयत्न होता कामा नये. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये शारीरिक ताकद कमी आहे तर त्याला काहीतरी जोड दिली पाहिजे, आधार दिला पाहिजे, त्यांना काही ठिकाणी प्रायोरिटी दिली पाहिजे. स्त्रिया शिक्षणाची संधी त्यांना समान मिळाली पाहिजे. स्त्रियांच्या विषयी वेगळे एक संस्कृती जगभर आहे, स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं. तसं न होता
समानता असली पाहिजे. समानतेचा बाळबोध अर्थ लावला की त्याच्यातून मोठ्या समस्या निर्माण होतात. तर तो तसा बाळबोध अर्थ लावता कामा नये की सगळे समान आहेत, मग सगळ्यांना एकच पगार, सगळ्यांनी एकच काम करायचं, असं होऊ शकत नाही. शैक्षणिक क्षमता, बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता, प्रत्येकाला बेसिक पोटेन्शियल जरी सगळ्यांच्याकडे असलं तरी ते पोटेन्शियल कोणी किती विकसित केलं आहे त्याच्यावरती त्यांचं स्थान ठरणार आहे. त्याच्यामुळे ते थोडं वरखाली होणार आहे, असमानता असणार आहे. पण एवढं पाहिलं पाहिजे की प्रत्येकाला किमान एक व्यक्ती म्हणून सन्मान असला पाहिजे. जगण्याची एक पातळी किमान सगळ्यांची असली पाहिजे. हां, प्रत्येकाच्या दारामध्ये हेलिकॉप्टर उतरण्याची सोय असू शकत नाही, हे मी सांगू शकतो, हे आपण समजू शकतो. परंतु प्रत्येकाला किमान प्रवासाची सोय तरी झाली पाहिजे. म्हणजे त्याचं स्वतःचं टू व्हीलर तरी त्याला घेता आलं पाहिजे किंवा तसं पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं असलं पाहिजे. त्याला किमान प्रत्येकाला म्हणजे फूड सिक्युरिटी ज्याला म्हणतात, जे घरातल्या लोकांना उपाशी कोणी राहणार नाही एवढी खात्री तरी त्याला मिळाली पाहिजे. त्याला राहायला एक छोटं का होईना घर असलं पाहिजे. प्रत्येकाला महालच मिळेल, जसा अंबानींचा मोठाच्या मोठा अपार्टमेंट, मोठीच्या मोठी इमारत आहे. असं म्हणतात की त्यांना लॉकडाऊनच्या दरम्यान काही खोल्या नव्याने सापडल्या. एवढे भाग्यवान सगळे असतील अशातला भाग नाही. प्रत्येकाला एवढं मोठं घर मिळणार नाही, पण निदान प्रत्येकाला राहायला चांगल्या दर्जाचं जीवन जगता येईल एवढे तरी, आणि स्वतःचं काहीतरी एक प्रायव्हसी जपता येईल असं एक छोटंसं घर मिळालं पाहिजे. फूड सिक्युरिटी त्याला असली पाहिजे. हेल्थ प्रॉब्लेम्स काय आले तर त्याच्यासाठी काही व्यवस्था असली पाहिजे. प्रवासाची येण्या जाण्याची व्यवस्था त्याची व्हायला पाहिजे. शिक्षण त्याच्या मुलांना चांगल्या दर्जाचं त्याला देता आलं पाहिजे. आणि व्यवसायामध्ये प्रगती करण्याच्या संधी प्रत्येकाला मिळाल्या पाहिजेत. स्किल्स नवीन नवीन शिकता आली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या तरी किमान असल्या पाहिजेत. मग त्याच्यातून ज्याची क्षमता जास्त आहे, ज्याची कष्ट करण्याची तयारी आहे, ज्याच्याकडे बुद्धिमत्ता ज्याने विकसित केलेली आहे, तो पुढे जाणार हे निश्चित. तर काही प्रमाणामध्ये असमानता राहणार, पण समान धागे शोधण्याचा प्रयत्न असला पाहिजे. आता पुढचा एक प्रश्न असा निर्माण होतो की स्वातंत्र्य की समानता. स्वातंत्र्य हवं आहे तुम्हाला की समानता हवी आहे, महत्त्वाचं काय? आता हा एक प्रश्न आणि त्याच्या पुढचा जो आहे तो न्यायाचा संबंध आहे त्याच्याशी. तर हे दोन संकल्पना आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.